आणखी एक महत्त्वाची अपडेट। खरात प्रकरणामध्ये चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा देण्याची एसआयटीने जी मागणी केली होती ती मागणी आता मंजूर झालेली आहे। खरातचा चौथ्या गुन्ह्यात एसआयटीकडे आता ताबा असेल। चौथ्या गुन्ह्याप्रकरणी खरातला उद्या पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, चौथ्या गुन्ह्यात आता खरातचा ताबा एसआयटीकडे असणार आहे, काय अधिकची माहिती? तर काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय या ठिकाणी चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा देण्याची एसआयटीची जी मागणी होती ती आता मंजूर झालेली आहे। आतापर्यंत खरातवर अनेक गुन्हे दाखल आहेत, साधारणतः 14 गुन्हे खरातवर दाखल आहेत आणि त्यापैकी चौथ्या गुन्ह्यामध्ये एसआयटीनं ताबा मागितलेला होता। एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदनजी, काय अधिकची माहिती या संदर्भात? आज देखील अशोक खरात प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी झाली। यावेळेला ही सुनावणी देखील व्हीसीच्या माध्यमातून घेण्यात आली। सुरुवातीलाच न्यायालयानं अशोक खरात याला प्रश्न विचारला की पोलिसांकडून कुठल्या पद्धतीची मारहाण तुम्हाला होतीये का, याच्यावर आपल्याला मारहाण होत नाहीये असं अशोक खरातनं म्हटलं। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज सुनावणी झाली आणि या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला या ठिकाणी 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मात्र तात्काळ जो चौथा गुन्हा आहे त्या चौथ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं एसआयटीनं पुन्हा एकदा न्यायालयाकडे विनंती केली की भोंदूबाबा अशोक खरातचा ताबा आम्हाला द्यावा। त्या संदर्भातली विनंतीचे पत्र जे आहे ते त्यांनी न्यायालयाकडे दिलं आणि न्यायालयानं देखील हे पत्र मंजूर केलेलं आहे। त्याच्यामुळे आता तिसऱ्या गुन्ह्यात जरी त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी पुढच्या गुन्ह्यामध्ये एसआयटी अशोक खरातला पुन्हा एकदा ताब्यात घेणार आहे आणि उद्या चौथ्या गुन्ह्याच्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदनजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।